कल्पना करा, तुम्हाला साधी डोकेदुखी झाली किंवा बॉडी पेन झाला आणि तुम्ही नेहमीप्रमाणे एक टॅब्लेट घेतली. थोड्या वेळात पेन गायब, तुम्हाला बरं वाटायला लागलं. पण तुम्हाला माहिती आहे का, हीच टॅब्लेट तुमच्या शरीराच्या आत काय करत आहे? हळूहळू, शांतपणे तुमचं लिव्हर, तुमची किडनी, तुमचं पोट यावर परिणाम होत असेल तर? तज्ज्ञांच्या मते पेन किलर्सचा जास्त वापर शॉर्ट टर्म रिलीफ देतो, पण लाँग टर्ममध्ये मोठे हेल्थ प्रॉब्लेम्स निर्माण करू शकतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं ट्रूथ दाखवणार आहे. कोणते साईड इफेक्ट्स होतात आणि त्याऐवजी सेफ, नॅचरल उपाय कोणते आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला असा सिंपल सोल्युशन सांगणार आहे जो तुम्ही आजपासून सुरू करू शकता. ही जी तुम्ही टॅब्लेट बघताय, पॅरासिटामॉल, कॉम्बीफ्लॅम, घराघरात असते. कोणत्याही छोटी समस्या आली की आपण घेतो. डोकेदुखी, टॅब्लेट. ताप, टॅब्लेट. बॉडी पेन, टॅब्लेट. कारण आपल्याला वाटतं ही सेफ आहे, काही होत नाही. पण प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? आपण डोसकडे लक्ष देत नाही, डॉक्टरचा सल्ला घेत नाही आणि वारंवार घेत राहतो. आणि इथेच सुरू होतो सायलेंट डॅमेज. आपला लिव्हर हा आपल्या शरीराचा फिल्टर आहे. तो टॉक्सिन्स बाहेर काढतो, मेडिसिन्स प्रोसेस करतो. जेव्हा तुम्ही पेन किलर्स घेता तेव्हा ते लिव्हरमधून प्रोसेस होतं. पण जर तुम्ही वारंवार घेत राहिलात किंवा जास्त डोस घेतली, लिव्हरवर ओव्हरलोड येतो, सेल्स डॅमेज होऊ लागतात. सुरुवातीला काही सिम्पटम्स दिसत नाहीत म्हणून लोक इग्नोर करतात. पण हळूहळू लिव्हर वीक होतं, फॅट जमा होतो आणि सिव्हिअर केसेसमध्ये लिव्हर डॅमेज पण होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते सेल्फ मेडिकेशन हा लिव्हर डॅमेजचा एक मोठा कारण आहे. आता किडनीबद्दल बोलूया. किडनीचं काम आहे ब्लड फिल्टर करणं आणि बॉडीमधून वेस्ट काढणं. पण पेन किलर्सचा जास्त वापर केल्यावर किडनीमधील ब्लड फ्लो कमी होतो, फिल्ट्रेशन प्रोसेस स्लो होतो. याचा परिणाम काय? बॉडीमध्ये टॉक्सिन्स साठायला लागतात, स्वेलिंग आणि थकवा येतो. आणि लाँग टर्ममध्ये किडनी डॅमेज होऊ शकतो. काही केसेसमध्ये डायलिसिसची वेळ पण येऊ शकते. हे ऐकून शॉक बसतो, पण ही रियालिटी आहे. तुम्हाला कधी टॅब्लेट घेतल्यावर पोटात जळजळ झालीये का? हा छोटा सिग्नल आहे. पेन किलर्स स्टमक लायनिंग डिस्टर्ब करतात. यामुळे ॲसिडिटी वाढते, जळजळ होते आणि रिपीटेड यूजमध्ये अल्सरचा धोका वाढतो. म्हणजे पेन कमी करताना तुम्ही दुसरी प्रॉब्लेम क्रिएट करताय. काही लोकांमध्ये स्किन रॅशेस, इचिंग, स्वेलिंग असे ॲलर्जी रिॲक्शन्स पण दिसतात. कधीकधी हे सिरियस पण होऊ शकतं. जर तुम्हाला अशी हेल्थ माहिती युजफुल वाटत असेल तर फिट मराठी हबला आत्ताच सबस्क्राईब करा. आता मेन क्वेश्चन. पेन आहे, टॅब्लेट नाही घ्यायची, मग काय करायचं? गुड न्यूज म्हणजे आपल्या घरीच असे नॅचरल उपाय आहेत जे सेफ आहेत आणि इफेक्टिव्ह पण आहेत. तज्ज्ञांच्या मते हे उपाय योग्य प्रमाणात वापरल्यास साईड इफेक्ट्स टाळता येतात. सगळ्यात पॉवरफुल उपाय हळदीचं दूध. हळद अँटी इन्फ्लेमेटरी आहे, पेन कमी करतं, बॉडी हील करायला मदत करतं. कसं घ्यायचं? 1 ग्लास कोमट दूध, अर्धा चमचा हळद, रात्री झोपायच्या आधी. हा छोटा हॅबिट तुमच्या बॉडीला नॅचरली रिकवर करतो. आलं म्हणजे नॅचरल पेन किलर. ते मसल पेन कमी करतं, इन्फ्लमेशन कमी करतं. कसं घ्यायचं? आल्याचा चहा किंवा छोटा तुकडा चावून खा. तुळस इम्युनिटी बूस्टर. ते इन्फेक्शन फाईट करतं, बॉडी काम करतं. फक्त 5 ते 7 पाणी रोज. इतकं सिंपल आणि इफेक्टिव्ह. इन्स्टंट रिलीफ हवा असेल तर हॉट वॉटर बॅग वापरा. ब्लड सर्क्युलेशन वाढतं, मसल्स रिलॅक्स होतात, पेन लगेच कमी होतो. आणि सगळ्यात अंडररेटेड स्ट्रेचिंग. बॉडी फ्लेक्सिबल होतं, स्टिफनेस कमी होतं, पेन नॅचरली कमी होतो. रोज 10 ते 15 मिनिटं गेम चेंजर आहे. तर लक्षात ठेवा, पेन किलर इन्स्टंट रिलीफ देतो, पण रिस्क पण असतो. नॅचरल उपाय सेफ आहेत आणि लाँग टर्म फायदा देतात. तज्ज्ञांच्या मते नॅचरल रेमेडीज वापरल्यास बॉडी स्वतः हील होण्यास मदत होते. तुमचं हेल्थ तुमच्या हातात आहे. आजपासून स्मार्ट डिसिजन घ्या. अशाच हेल्दी टिप्ससाठी फिट मराठी हबला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा, कारण ही माहिती सगळ्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे.